मुंबईत आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। काल रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर खरं तर या सगळ्या मराठा आंदोलकांची राहण्याची सोय वाशी इथे केलेली आहे। मात्र आझाद मैदानाच्या जवळ आपल्याला राहता यावं यासाठी या सगळ्यांनी, हे जे आपण मराठा आंदोलक बघतोय, त्यांनी रात्र काढली ती CSMT स्टेशनवर। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे प्लॅटफॉर्म नंबर 1 जिथनं हार्बर लाईनला सगळ्या या लोकल सुटतात, त्याच प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 असे अगदी 8-9 प्लॅटफॉर्मच्या आजूबाजूला त्यांनी मिळेल तिथे जी जागा मिळाली तिथे आराम केला। अजूनही काही जण झोपलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, काही जण झोपेतून उठलेले आहेत आणि ते आता इथून थेट आझाद मैदानाला झाली झोप झाली झोप झाली। कुठून आलाय? नांदेड मुगट तालुका मुदखेड जिल्हा नांदेड। झोप लागली का? झोप आता अशी झोपली, काही सोय नाही, काहीच नाही। सोय वाशीला आहे ना? इथून 4 किलोमीटर खायला कोटच काही ठेवलं नाही, फडणवीसनं सगळं बंद करून टाकलेलं आहे। मग जेवणाचं काय? वडापाव खाऊन झोपी गेले, आता काय करा। किती दिवस राहायचे? जोपर्यंत आरक्षण भेटणार आहे जायचंच नाही। हाल होणार? काही झालं तरी आम्ही जागा सोडणारच नाही, मुंबई सोडणार नाही। आता मुंबई जाम करणार हा ट्रॅफिक। झोप लागली का? आरामात झोप लागली, मात्र आता तसंच पोटात काही नाही, तसंच झोपायचं। झोप लागायली, आरक्षण मिळवायचं मिळवायचे 100%। आदरणीय मनोज जरांगे पाटलाचे हात बळकट करूनच जाईल। त्याने एक आवाज दिला, आम्ही सगळे इथं आले आणि जोपर्यंत जरांगे पाटील आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही एकही इंच मागं हटणार नाही। किती तकलीफ देऊ, किती गव्हर्नमेंटनं काही करू आम्हाला, पण आम्ही मुंबई सोडणार नाही। वाशीला का नाही? आराम झाला असा ना थोडा? आराम वाशीला आराम झाला असा? वाशी यायला उद्या म्हणजे लवकर येता येत नाही ना, वाशीहून ट्रॅफिक जाम असल्यामुळं। जाता येणार नाही काय, पण इथे थोडे हाल होत आहेत ना? किती हाल हो साहेब, मात्र आम्ही मुंबई सोडणार नाही। आरक्षण भेटल्याशिवाय मुंबई सोडणार नाही। या फडणवीसना किती नखरे करू द्या, फक्त आमचा एकच पाटील वाली आहे, त्याला जोपर्यंत पाटील आम्हाला सांगतील तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। म्हणजे काय निघणार आझाद मैदानला? हा जाऊ ना आता आझाद मैदानावर जाणार फ्रेश होऊन बाहेर। आज 8 वाजल्यापासून आम्ही आझाद मैदानावर 5 वाजेपर्यंत बसणार। बरं, आज आज तुम्ही कुठून आले? जालना। जालना। हा, किती दिवस मुक्काम आहे आता? आम्ही आलेलो इथं 27 तारखेला। किती दिवस राहतात अजून? मुक्काम किती दिवस? आम्ही किराणा आणलेला आहे सर, 8 दिवसाचा किराणा आणलेला आहे आम्ही। 8 दिवसाचा किराणा आणलेला आहे। आम्हाला किराणा आणायला आणखीन काय स्वयंपाक करायला आम्हाला जागा नाही आहे। पाऊस चालू आहे, सगळं चालू आहे, पण स्वयंपाक नाही आहे, आणखीन काय जेवण केलेलं नाही आहे। आता बघू पाऊस वगैरे काय आहे। खरं तर बाहेर पाऊस सुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे आझाद मैदानावर या पावसात त्यांना जायचं आहे आणि सगळं आता आवरून झोपेतनं काही जण उठत आहेत, ते सुद्धा आवरतायत आणि तिथनं आझाद मैदानावर जात आहेत आणि पावसात हे आंदोलन सुरू आहे। या झोपा 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 त्यामुळे इथे बघतोय लोकल ट्रेन्स येत आहेत आणि लोकल ट्रेन्स येत असताना आता या सगळ्या आंदोलकांची आता सकाळ झालेली आहे आणि इथे सुद्धा आपण बघतोय काहींनी गोधडी आणलेली आहेत, काहींनी इथे शॉल आणलेली आहे, चादर आहे, चटई आहे, जे काही ते घेऊन आलेले आहेत त्यांनी थेट प्लॅटफॉर्मवर आराम केला, झोप घेतली आणि आता ही झोप पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील जे आझाद मैदानावर आंदोलनाला आहेत त्या आंदोलनात ते आता सहभागी होतील। कालचा दिवससुद्धा मोठ्या संख्येनं हे सगळे आंदोलक एकत्र आझाद मैदानावर पाहायला मिळाले होते आणि आज सुद्धा हे आंदोलक पुन्हा एकदा म्हणजे इथे CSMT स्टेशनवर तर आहेत, तर शिवाय वाशीहून सुद्धा अनेक जण इथे येत आहेत आणि आता आझाद मैदानावर मोठी गर्दी करतायत। कॅमेरामॅन दीपेश मादन समी वेदांत ने ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।